जबाबदार नाही, तर त्याला मदत करणारे संचालक आणि त्यासोबत ती बँक खोलण्यासाठी परवानगी देणारे अधिकारी, पुढारी, त्याला मदत करणारे देखील राजकारणी देखील जबाबदार आहेत. अहो, आज काय वाईट गोष्ट आहे की आज आपण रस्त्यावरती उतरलो. या सुरेश कुटेने आपले गोरगरिबांचा पैसा, कष्टाचा, घामाचा, रात्रीचा दिवस करून कमवलेला जो पैसा होता तो त्यांनी लुटलेला आहे. अहो, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात, ही खूप शोकांतिका आहे. अहो, जर माझी या ठिकाणी छत्रपती शिवराय असते तर काय केलं असतं. अहो, ज्या वेळेस स्वराज्यासाठी काही पैशांची गरज भासली, कर्ज घेतलं सावकारांकडून. सावकार म्हणाले काहीतरी गहाण ठेवा, त्याशिवाय आम्ही कर्ज देत नाही. शिवरायांनी आजूबाजूला बघितलं, हातामध्ये काडी घेतली आणि तीच सांगितले, हे धर तुझं गहाण ठेवण्यासाठी काडी. सावकार म्हणाला, काय तुम्ही काडीसाठी माझं कर्ज पुन्हा वापस द्याल? तेव्हा शिवराय म्हणाले, अरे ही माझ्या स्वराज्याची काडी, ती सोडवण्यासाठी मी कर्ज नक्कीच देणार. आणि त्या ठिकाणी त्यांनी कर्ज दिलं आणि त्या काडीला सोडवलं. अहो, म्हणजे आपल्या स्वराज्याची एक काडी सुद्धा नाही राहून दिली, पण आज करोडो रुपयाची उलाढाल या सुरेश कुटेसारख्या माणसाने केली आहे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणते, ठेवीदार गेले विश्वासाने, ती बँक होती ज्ञानराधाची. ठेवीदार गेले विश्वासाने, ती बँक होती ज्ञानराधाची. ठेवीदार निश्चित होते, कारण बँक होती विश्वासाची, कारण बँक होती विश्वासाची. ठेवीदारांच्या पैशावर या नराधमाची पडली नजर. ठेवीदारांच्या पैशावरती या नराधमाची नजर पडली. अहो, माझ्या शिवरायांच्या राज्यामध्ये मनाला काळिंबा फासणारी घटना घडली, मनाला काळिंबा फासणारी घटना घडली. अहो, नराधमाने केली त्या ठिकाणी विश्वासाची हत्या. नराधमाने गेली त्या ठिकाणी विश्वासाची हत्या. आता ऐकणार नाहीत आम्ही देखील नुसत्याच बाता, आता ऐकणार नाही आम्ही देखील नुसत्याच बाता. अहो, फाशी तर द्यावी, नाही तर व्हावी चौरंग्याची शिक्षा. फाशी तर द्यावी, नाही तर व्हावी चौरंग्याची शिक्षा. कारण आम्हाला आहे छत्रपती शिवरायांच्या शासनाच्या पेक्षा, छत्रपती शिवरायांच्या शासनाच्या पेक्षा.